वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द न्यू बॅच अनाउन्समेंट. पहा, आज मी प्रल्हाद मापारी तुमचे PM इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. आपण नवीन बॅच घेऊन येत आहे 27 डिसेंबरपासून. या बॅचचं टार्गेट जरी या ठिकाणी दिलेलं असलं मेन्स 2025, तरी ही बॅच मेन्स 2025चं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर मेन्स 2026चं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, खास करून ऑप्शनल PSIRचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहोत. पहा, आपण ऑलरेडी एक बॅच 17 नोव्हेंबरपासून सुरुवात केलेली आहे आणि त्याचं आज कंप्लीट सक्सेसफुली, तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याकडून फीडबॅक घ्या, सक्सेसफुल कंप्लीशन झालेलं आहे पेपर 2चं. आणि आता आपण पेपर 1 पासून सुरुवात करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने पेपर 1 पासून सुरू करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नवीन बॅच आपण घेऊन येत आहोत. मी ह्या बॅचच्या मध्ये काय सगळ्यात पहा, लाईव्ह लेक्चर्स आणि नोट्स आहेत. कुठेही 1 वर्षापूर्वीचे रेकॉर्डेड नोट्स किंवा रेकॉर्डेड लेक्चर्स बिलकुल नाहीत की जे तुम्हाला एकदम डम केले जातील, 100 लेक्चर दिले जातील आणि 100 लेक्चरमध्ये तुम्ही करा कधी पण, अशा पद्धतीने नाही. रोज लाईव्ह लेक्चर असेल आणि 1 महिन्याच्या आत PSIRचा पेपर 1, 1 महिन्यात PSIRचा पेपर 2 याचं कंप्लीट रिव्हिजन तुमची करून घेतली जाणार आहे. विथ मग फक्त रिव्हिजन आहे का? नाही, तर यासोबत ह्या नोट्स देखील आहे आणि मी ह्या नोट्स तुम्हाला सॅम्पल म्हणून देखील आज घेऊन आलेलो आहेत. ऑफलाईन पण असेल, ऑनलाईन पण देखील आपला क्लास आहे. मी तुम्हाला नोट्सचे सॅम्पल दाखवणारच आहे, पण त्याचबरोबर बाकीचे फीचर्स पण सांगतो. एक ऑफलाईन पण क्लास असेल, ऑनलाईन पण असेल, तुमच्या कन्व्हिनियन्सनी जसे मला योग्य वाटेल तसे, आणि अनलिमिटेड पाहू शकता तुम्ही. ते बॅचचं ड्युरेशन संपेपर्यंत कितीही वेळा तुम्ही ते पाहू शकता. त्याचबरोबर करंट अफेअर कव्हरेज तुम्हाला ₹1 मध्ये करंट अफेअरची बॅच याच्यामध्ये मिळेल. ₹1 मध्ये मिळणार आहे. त्या करंट अफेअरच्या बॅचमध्ये तुम्हाला वीकली PSIR आणि GS2 रिलेटेड जे काही महत्त्वाचे करंट अफेअर येतात ते वीकली त्याच्यामध्ये ऍड केलेले असतात. त्याचबरोबर फुल सिलेबसचं कव्हरेज होणार आहे. त्यासाठी आपला हाऊ टू प्रिपेअर PSIR यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओज पहा, तुम्हाला लक्षात येईल आपण कशा पद्धतीने प्रिपेअर करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला PYQचं डिकोडचं एक पुस्तक देखील मिळणार आहे. मी तुम्हाला एक्झाम्पलच दाखवतो लाईव्ह. ठीक आहे, सो पहा. हे पहा, आपलं PYQ कंपायलेशनचं पुस्तक आहे. त्याचबरोबर हे मायक्रो लिस्टिंग आहे. हे काय आहे समजून घ्या. आपण काय केलंय, UPSCच्या आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका 2013 पासूनच्या आधारित सर्व प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर MPSCचे जे अगोदर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता त्याच्या अनुषंगाने असलेले प्रत्येक क्वेश्चन हे सगळे अॅनालाइज करून 2 डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत. एक आहे तुमचं मायक्रो लिस्टिंग. मायक्रो लिस्टिंग कशासाठी आहे की प्रत्येक टॉपिकला आपण डिकोड केले की कशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. उदाहरणार्थ लेट सपोज हा PSIRच्या पेपर 1 मधील टॉपिक आहे. ठीक आहे, हे पहा, ही पूर्ण डॉक्युमेंट आहे जॉन लॉक. सपोज फॉर एक्झाम्पल हा जॉन लॉक वरती आहे. मग प्रश्न काय येऊ शकतात किंवा तुम्हाला काय काय स्टडी करायचंय, जॉन लॉकचा टाइम काय होता, सर्वात महत्वाचं जॉन लॉकची नैसर्गिक अवस्थेची काय डेफिनेशन आहे, काय व्याख्या, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. याचं कंपॅरिझन होप सोबत होऊ शकतं. बरोबर. सामाजिक करार म्हणजे काय, सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. आणि मग लॉकच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरीनुसार कशा पद्धतीने नैसर्गिक अवस्थेतून राज्याची निर्मिती झालेली आहे, त्यामध्ये राज्याची वैशिष्ट्ये काय आहे, अधिकारांचे विभाजन कसे झालेले आहेत. मग हे पॉइंट्स केले की तुमचा जॉन लॉक डन आहे. मग तुम्ही म्हणसान हे पॉइंट्स कशा एक्स्ट्रॅक्ट केले सर? हे पॉइंट्स हे केले PYQ कंपायलेशनच्या माध्यमातून. मग तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीही फॉर्मॅटमध्ये संपूर्ण PYQ अनालिसिस करून मिळालेले आहेत. हे टॉपिक वाईज अनालिसिस आहे. प्रत्येक टॉपिक अंडर कोणते क्वेश्चन्स आहे ते इंग्लिशमध्ये पण पाहणं आहे, मराठीमध्ये पण सुद्धा पाहू शकता. सो दोन्ही लँग्वेजमध्ये अशा प्रकारे PYQ अनालिसिस केलेलं पुस्तक आहे. मग आपलं टार्गेट काय आहे? आपलं टार्गेट आहे की एक दिवस असा आला पाहिजे आपल्या प्रिपरेशनमध्ये की या प्रत्येक प्रश्नाला टिक झाली पाहिजे. डेफिनेटली काही प्रश्न नक्कीच उपयोगाचे नाहीत. जसं की 2013 साली करंट अफेअरमध्ये ज्या गोष्टी होत्या त्या आता यूजमध्ये आहेत का? नाही. मग असे प्रश्न सोडून दिले की जे ते 10-20% प्रश्न असतील असे, आणि हे प्रश्न सोडून दिले की उरलेल्या 70 ते 80% प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे क्लासमध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याची तयारी करायचा प्रयत्न करायचा आहे. सो पूर्णपणे क्लास असणारे PYQ बेस्ड अनालिसिसने. सो अशा एका सर्व प्रश्नांच्या टिक करण्याची आपली तयारी असणार आहे. ठीक आहे, सो त्या अनुषंगानेच आपण तयारी करणार आहोत. पुढे पहा. त्याचबरोबर फुल सिलेबस कव्हरेज असेल, PYQ डिकोड असेल आणि मेंटरशिप देखील अवेलेबल आहे. मी माझे क्रेडेन्शियल सांगतो. 5 मेन्स दिलेत. ठीक आहे, 3 इंटरव्ह्यू दिलेत UPSCचे. एवढ्या वर्षाचा टीचिंगचा अनुभव आहे, 4 वर्षांपासूनचा. सो डेफिनेटली गॅरंटेड देऊ सांगतो तुम्हाला मेंटरशिपला हेल्प करेल. माझ्या मागच्या 5ही मेन्समध्ये मी कधीही असा वेळ आली नाही जिथे एक सिंगल क्वेश्चन मिस झालाय.
टाइम मॅनेजमेंट नसल्यामुळे किंवा मला ते प्रॅक्टिस नसल्यामुळे. फक्त एक क्वेश्चन आतापर्यंत मिस झालाय, तो पण मी विचार करून मिस केला होता, कारण विचार केला होता त्याच्या मागे की हा प्रश्न सोडून द्यायला परवडेल का, सोडून दिल्यानंतर त्याच्याऐवजी मी तो जो वेळ वाचेल तर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये मी जास्त मार्क मिळवू शकतो का. सो तो सुद्धा कॅल्क्युलेट करून तो प्रश्न सोडला होता, अदरवाईज एकही प्रश्न मिस झाला नाही. मग हे याचा काहीतरी अनुभवाचा तुम्ही फायदा घ्यावा. सो त्यासाठी ही मेंटरशिप देखील आहे. आणि मोस्ट अपडेटेड आयर नोट्स आहे त्या कशा पद्धतीने आहेत, हे त्या हँड रिटन स्वरूपात आहेत आणि ह्या क्लासमध्येच डिक्टेट केल्या जातात, ह्या क्लासच्या बाहेर जात नाही. जे का तुम्ही म्हणसाल असं सर असं का करतात ते, कारण ते तुम्हाला ऍडव्हान्टेज राहिलं पाहिजे ना. जर सगळेच विद्यार्थी सगळंच वाचून ते लिहायला आले तर तुमच्याकडे एक्स्ट्रा कंटेंट पाहिजे. ते एक्स्ट्रा कंटेंट तुम्हाला एज मिळून देणार आहे, ऍडव्हान्टेज मिळून देणार आहे. मग ते एक्स्ट्रा कंटेंट सगळ्यांपर्यंत नाही पोहोचलं पाहिजे, तुमची काळजी आहे. सो जेणेकरून मला माहिती ही फिलॉसॉफी राईट नाहीये, कंटेंट सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जे कंटेंट गरजेचं आहे प्रिपरेशनसाठी ते सर्वांपर्यंत पोहोचणार आहे, परंतु देखील थोडंसं स्वार्थी होऊन कुठेतरी आपल्याला प्रिपरेशनमध्ये हेल्प होईल या अनुषंगाने तुमच्यासाठी हे बनवलेलं आहे. याच्यात माझा स्वार्थ नाहीये, माझं कंटेंट जेवढं जास्त बाहेर जाईल तेवढं मला फायदा आहे, परंतु हे तुमच्यासाठी प्रोटेक्ट. बघ दोन्ही अँगलने आपण तयार आहे. एक म्हणजे हे शॉर्ट नोट्स आहेत. हे शॉर्ट नोट्स कशासाठी आहेत, तुम्हाला टू द पॉइंट डिटेल प्रिपरेशन करण्यासाठी आणि ॲडेड ॲडव्हान्टेज. आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल काय मिळतं तुम्हाला, तर ते म्हणजे लेटेस्ट अपडेट. अगदी इंडिया रशिया रिलेशन अपडेटेड आहे. आज तुम्ही चेक करा लेक्चर आपलं नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजीवरती आलेलं, युएसची नॅशनल सिक्युरिटी स्ट्रॅटेजी आलेली आहे, राष्ट्रीय सुरक्षा धोरण, ते सुद्धा आपण लगेच इन्क्लूड करून दिलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, किंवा ह्या संडेला ते देखील कव्हर केलं जाईल. सो अशा पद्धतीने आपण लेटेस्ट सगळे करंट अफेअर देखील अपडेट करत असतो आणि ते संपूर्ण नोट्स आज पूर्ण हे पेपर 2चे लेटेस्ट करंट अफेअरचे नोट्स रेडी आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने, सो असं नाही की हे नोट्स रेडी नाही आहे आणि मग सर येतात लेक्चर घेतात आणि मग म्हणतात नोट्स उद्या देऊ एक्सेट्रा. नोट्स आपले ऑलरेडी रेडी आहेत. त्याचबरोबर तुम्हाला आज मी दाखवणार एक ग्लान्स की लेक्चरमध्ये देखील आपण कशा पद्धतीने प्रिपेअर करून घेतो. फॉर एक्झाम्पल मी आज हा टॉपिक जागतिक व्यवस्था म्हणून लेक्चरमध्ये डिस्कस केला. या टॉपिकमधून मी युक्रेनमध्ये काय झालं, सध्याचे रिसेंट कंटेक्स्ट काय, गाझा कन्फ्लिक्ट काय होतोय, इंडिया पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरची स्टोरी सांगितली आणि जे काही इराण US युद्ध झालं त्याबद्दल देखील डिस्कस केलं. आणि ते ह्या टेबल फॉर्ममध्ये अशा पद्धतीने आणलं की ह्या चारही पॉईंटवर जर क्वेश्चन आले तर कशा पद्धतीने टॅकल केले जाऊ शकतात, कोणत्या थिअरी कशा पद्धतीने लिहिल्या जाऊ शकतात, कोणत्या थिअरीमध्ये कोणते कीवर्ड्स आले पाहिजे, हे डिटेल एक टेबल केला तर मी गॅरंटी देऊन सांगतो मला यातून 2 क्वेश्चन ऍड्रेस होतात. ते डायरेक्टली येणार म्हणजे येणार, एवढ्या वर्षाचा अनुभव हे क्वेश्चन 100% येणार. सो अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करावी लागणार आहे, तर तुमचं ते 2 महिन्यामध्ये पॉसिबल होणार आहे मेन्ससाठी सुद्धा. आणि अगदी 2026 साठी सुद्धा आत्ताची मेन्स तयार करून ठेवावं लागणार आहे तुम्हाला. सो हे झालं हे क्लासमधून. आणि असं नाहीये, तुम्ही चेक करू शकता क्लासमध्ये सुद्धा हे सुद्धा अशा पद्धतीने हे क्लासमध्ये लिहून दिलं गेलेले सगळ्या नोट्स शॉर्ट फॉर्ममध्ये. हे टीचिंग झालेलं आहे, हे कुठेही फक्त वरवरची कव्हर केलेलं नाही, हे डिटेल क्रॅश कोर्स थ्रू एंटायर सब्जेक्ट रिवाइज केला गेलेला आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि मग काय असतं, इथे लिहून दिले मात्र इंग्लिशमध्ये, बट सांगताना सगळं मराठीमध्ये सांगितलेलं आहे. पूर्ण सगळी स्टोरी मराठीमध्ये, सगळे कीवर्ड्स मराठीमध्ये. सो बायलिंग्वल व्हावं या दृष्टिकोनातून. तुम्ही म्हणसाल मग बायलिंग्वल नको सर, आम्हाला सेपरेट पाहिजे. सेपरेटचा प्रॉब्लेम असा होईल जर तुम्हाला हे इंग्लिश कीवर्ड्स माहीत नसतील तर उद्या जाऊन जे काही इंटरनॅशनल रिलेशन मराठीमध्ये घडत नाही, इंटरनॅशनल रिलेशन फक्त इंग्लिशमध्येच घडतं. सो जे काही इंटरनॅशनल रिलेशनचे जे कीवर्ड्स आहेत इंग्लिशमधले, जे तुम्हाला मराठीमध्ये लिहायचे ते देखील माहीत होणार नाही कधी. आणि आज सर्वात मोठा प्रॉब्लेम तो आहे. सो तेवढं इंग्लिश तुम्हाला माहिती असलं पाहिजे आयआरचं. हे त्यासाठी आयआरच्या गोष्टी लिहिता इंग्लिशमध्ये सांगितल्या जातात, मराठीमध्ये डिक्टेट केल्या जातात, सर्व मराठीमध्ये. सो त्या अशा प्रकारच्या सर्व नोट्स आहे. आता याच्या पलीकडे पण अजून नोट्स दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला खात्री पडेल की नोट्स आपल्याकडे कशा पद्धतीने आहेत आणि तुम्हाला त्याचा कसा हेल्प होणार आहे. सो पहा, पहिलं आता हे आपल्या क्लास नोट्समध्ये आपण डेली लेक्चरच्या नोट्समध्ये लिहून देण्यासोबतच हे एक्स्ट्रा नोट्स दिल्या जातात की काही क्वेश्चन्स लिहून दिले जातात, डिक्टेट केले जातात इथे, आणि काही क्वेश्चन्स काही टॉपिक्सबद्दल तुम्हाला जे की इथे शिकवले जातील आणि नोट्स दिल्या जातील. सो हँड रिटन नोट्स पण आहेत, प्रिंटेड नोट्स पण आहे. आणि त्या प्रिंटेड नोट्स कशा पद्धतीने बघा, सपोज फॉर एक्झाम्पल अण्वस्त्र प्रसार, जागतिक समकालीन समस्या, हा जो तुमच्या सिलेबसमधील टॉपिक आहे त्यातील हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि यावरती न्यूक्लिअरवरती एक क्वेश्चन डेफिनेटली असतो, आण्विकवरती. मग तो एकतर इंडियाच्या कंटेक्समध्ये असेल किंवा कुठेतरी डिटरन्स प्ररोधनाच्या कंटेक्समध्ये तरी असेल किंवा अण्वस्त्र प्रसार या कंटेक्समध्ये तरी असेल. आणि रिसेंटली गव्हर्नमेंटने सुद्धा शक्ती बिल पास केले. सो ते करंट अफेअरमध्ये सुद्धा आहे. मी सांगितलं करंट अफेअर घेऊन येईल. सो करंट अफेअरमध्ये सुद्धा आहे. मग त्याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतात, जर तुम्ही PYQ पाहिले तर एक प्रश्न आलेला आहे, भारताने NPT आण्विक अप्रसार करार का साईन केला नाही, त्याच्याबद्दल ह्या डिटेल नोट्स आहे. ठीक आहे. म्हणजेच मी तुम्हाला आजही ट्रिक सांगून जातो, जर तुम्ही केवळ हा एक क्वेश्चन जो की एवढाच आहे, एका पेजमधलं हाफ पेज फक्त,
एवढं हाफ पेज करायचं आहे तुम्हाला. हे हाफ पेज जर तुम्ही व्यवस्थित कंप्लीट केलं तर एक प्रश्न डन आहे. आणि तुम्ही आजही तुम्ही UPSCचे PYQ चेक करून बघा, NPT किती वेळा प्रश्न आलेला आहे. कमीत कमी 50% टाईम, म्हणजे आतापर्यंत 50% टाईम तरी हा क्वेश्चन आलेला आहे. मग तुम्ही म्हणता उरलेले 50% कोणता क्वेश्चन आला असेल? मेजॉरिटी क्वेश्चन आलेला आहे. हां, म्हणजे न्यूजमध्ये ते पण दिले की इम्पॉर्टंट काय हे पण आलंच इन केस, तर ते देखील तयार असलं पाहिजे. आणि मग दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे भारताचे अणुधोरण, न्यूक्लिअर पॉलिसी, आणि याच्यामध्ये खास करून भारताचं नो फर्स्ट यूज का आहे. ठीक आहे, भारताचं प्रथम वापर नाही हे धोरण का आहे आणि याच्याबद्दल कोणाचं काय मत आहे हे सुद्धा एक पेज केलं तर तुमचा एक क्वेश्चन डन, एक प्रश्न डन. सो दोन्हीपैकी एक प्रश्न नक्की येणार आहे तुम्हाला, 100% येणार दोन्हीपैकी एक प्रश्न. हे देखील न्यूजमध्ये, ते देखील न्यूजमध्ये. कारण का ऑपरेशन सिंदूरमध्ये रिसेंटली ह्या अण्वस्त्रांचा, की दोन्ही देश अण्वस्त्रधारी देश आहेत, त्यांच्यामध्ये जर कन्फ्लिक्ट होत असेल तर नक्कीच न्यूक्लिअर थ्रेट जगासाठी आहे, न्यूक्लिअर आण्विक धोके आहेत. मी म्हटलं लिहिताना इंग्लिश लिहितो, बोलताना मराठी बोलतो. सो आण्विक धोके जगासाठी आहेत, अशा पद्धतीने ते अत्यंत महत्त्वाचं आहे, त्या कंटेक्समध्ये येऊ शकतं. ठीक आहे. सो ह्या झाल्या नोट्स प्रिंटेड फॉर्ममध्ये, त्या झाल्या नोट्स हँड रिटन ज्या मी दाखवल्या, त्या हँड रिटन नोट्स त्या तुम्हाला इथे डिक्टेट केल्या जातील, ते ॲनालिसिस असेल. सो ते कशा पद्धतीने आहे बोर्डवरती ते लिहून दिले जातात ते सुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेम, ते मी मगाशी दाखवलेलं ते थोड्या वेळापूर्वी दाखवलं, त्या PSIचं IR पेपर सेकंडचं. आता हे पहा पेपर 1चं फॉर एक्झाम्पल, राज्य म्हणजे काय. ठीक आहे. सो जे थिअरी ऑफ स्टेट आहे किंवा राज्याचे सिद्धांत आहे आपल्या सिलेबसचा दुसराच पॉईंट आहे. सो त्या सिद्धांतावरती हे प्रश्न आहे. मग आपण काय केलं, याचे टॉपिक काय काय समजून घेतलं, त्या अनुषंगाने प्रश्न काय काय असतील ते समजून घेतले, त्या अनुषंगाने टॉपिक कोणते प्रिपेअर करायचे आपल्याला ते समजलं, आणि त्या अनुषंगाने आपण कंटेंट तयार केलं. आणि कंटेंट कशा स्वरूपात असेल, अशा स्वरूपात असेल की तुम्हाला इंट्रोडक्शन काय लिहायचं, प्रत्येक कंटेंटमध्ये आपण सेपरेटली दिले की हा टॉपिक आला का हे इंट्रोडक्शन लिहा, 1 2 3 ह्या तिन्हीपैकी एक इंट्रोडक्शन लिहा, डन आहे. याच्या पलीकडे पाठ करायची गरज नाही. 3 का दिले, सगळ्यांचे सेम होऊ नये, काही काही हे पाठ करा, कुणी हे पाठ करा, कुणी हे पाठ करा. पाठ करा म्हणण्यापेक्षा हे समजून घ्या का लिहायचंय, जो प्रश्न येईल तो समजून घ्या का लिहायचा, आणि 3 पैकी एक इंट्रोडक्शन तयार आहे. त्यानंतर राज्याचे संकट, राष्ट्र राज्याचे संकट हा जास्त फेवरेट टॉपिक आहे विचारण्याचा, मग थिअरी ऑफ स्टेटमध्ये. मग त्याच्यानुसार 4-5 पॉईंट तुम्हाला काय लिहायला असले पाहिजे, मग हे त्या अनुषंगाने 5 पॉईंट दिले. मला सगळा PhD करायची नाही, मला टू द पॉईंट एक्झामसाठी काय गरजेचं आहे तेवढं लिहायचं आहे. सो ह्या झाल्या थिअरी ऑफ स्टेट. अशाच प्रकारे पेपर 1च्या पूर्णपणे नोट्स देखील आपल्याकडे रेडी आहेत, इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. आणि त्या नोट्स फॉर्ममध्ये पुस्तक नाही, बट मग तुम्ही माझं सर नोट्स दिल्यात, आम्हाला पुस्तक पण पाहिजे, पुस्तक पण रिसोर्सेस म्हणून यूज करता आलं पाहिजे, तर त्यासाठी आपण घेऊन येत आहोत तुमच्यासाठी लवकरच शुभ्रारंजन मॅम यांचं, म्हणजे जे काही दिल्लीचे शुभ्रारंजन मॅम आहे, जे पॉप्युलर पुस्तक आहे PSR मधलं, ते मराठीमध्ये घेऊन येत आहोत. आणि ते पूर्ण पुस्तक मराठीमध्ये मी स्वतः तयार केलेलं आहे. सो मराठीमध्ये ट्रान्सलेशन केल्यामुळे मला त्या पूर्ण पुस्तकातील पूर्ण गोष्टी माहिती आहेत, आणि त्यामुळे तुमच्यासाठी रिसोर्स म्हणून मराठीमध्ये सुद्धा आपण ते अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. पूर्णपणे अगदी स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला ते अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. सो ते पुस्तक पण सांगतो मी तुम्हाला, दाखवतो. ते लवकरच लवकर आपल्या तुम्ही क्लासला व्हिजिट करू शकता आणि ते पुस्तक तुम्ही बुक करू शकता. हे ते पुस्तक आहे आणि ते अवेलेबल होत आहे. ठीक आहे. सो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि बुकिंग करा. तुमचं हे पुस्तक देखील तुम्हाला स्वस्तामध्ये अवेलेबल होईल आणि नो सेट फॉर्ममध्ये ते सिंगल फॉर्ममध्ये देखील अवेलेबल होईल. आणि आपल्या क्लासमध्ये आलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला कन्सेशनमध्ये ते पुस्तक अवेलेबल करून देण्यात येईल. सो हे पुस्तक सुद्धा आहे आपल्याकडे. सो सोल्युशन, वन स्टॉप सोल्युशन मिळालं तुम्हाला, की एका ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन पाहिजे, रिव्हिजन पण आहे, आणि त्यानंतर तुम्हाला शॉर्ट नोट्स पाहिजे प्रिंटेड फॉर्ममध्ये, त्या पण आहे. एक्स्ट्रा एज पाहिजे इतर स्टुडंटपेक्षा तर क्लास नोट्समध्ये हँड रिटन नोट्स त्या देखील दिल्या जाणार आहे. मेन कोर रिसोर्स पाहिजे जे की UPSCचे टॉपमधले क्लासेस आहे त्यांचे ट्रान्सलेटेड आहे, ते संपूर्ण आपण केलेले आहेत. सो ते देखील आहे. आणि त्याचबरोबर जर हे फक्त कंप्लीट तेव्हा होऊ शकतं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. सो आपल्या क्लासमध्ये नेहमी मंडे टू सॅटर्डे क्लास चालतो. या मंडे टू सॅटर्डेमध्ये जे काही टॉपिक्स होतील त्याची संडेला प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिस शिवाय पॉईंट नाही, आणि ती कुठेही एक्स्ट्रा चार्ज केले जात नाही, तो याचाच पार्ट आहे. सो प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते तुमच्याकडून. दर संडेला प्रॅक्टिस केले आणि मी तुम्हाला कधीही ते व्हिजिटला या तुम्हाला दाखवून देईल. मुलांनी लिहिलेली, विद्यार्थ्यांनी लिहिलेली टेस्ट 1 दाखवेल, 2 दाखवेल, 3 दाखवेल, 4 दाखवेल, 5 दाखवेल, आणि तुम्ही स्वतः त्याची प्रगती चेक करा आणि मग ठरवा काय करायचं ते. सो जेव्हा मी कन्व्हिक्टेडने बोलतो ना, आत्मविश्वासाने, तेव्हा तो आत्मविश्वास पूर्णपणे असतो. अदरवाईज मी बोलत नाही कधी गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट. सो अगेन त्यानंतर आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत, त्या म्हणजे स्मार्ट नोट्स फॉर्ममध्ये. स्मार्ट नोट्स याचा अर्थ काय,
की तुम्हाला काही कंपाईल एकत्र लागणार आहे की स्कॉलर्स, फॉर एक्झाम्पल उदाहरण पहा, फॉर एक्झाम्पल भारतीय परराष्ट्र धोरण, हे भारतीय परराष्ट्र धोरणचे सगळे स्कॉलर एका ठिकाणी दिलेले. रॉबर्ट केहुने काय असेल मराठीमध्ये सुद्धा आहे, शिवशंकर मेनन यांचं काय म्हणणं आहे, JN दीक्षित यासाठी काय. सो स्कॉलर देखील आपण एका ठिकाणी दिलेले की भारतीय परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे असा प्रश्न आला तर पंडित नेहरूंचं कोणतं स्टेटमेंट वापरायचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं कोणतं स्टेटमेंट वापरायचं, अशा पद्धतीने सेपरेट कंपायलेशन देखील आपल्याकडे आज अवेलेबल आहे आणि ते देखील तुम्हाला क्लासमध्ये दिलं जाणार आहे. उदाहरणार्थ सपोज प्रश्न आला की मला अलिप्ततावादी चळवळीवरती कोणते कोणते स्कॉलर्स यूज करायचे, तर मी सांगेल विजय प्रसादला वापरा आणि त्यांचं हे स्टेटमेंट वापरा. मग मी किंवा त्यानंतर सांगेल की आणि नॅमवरती एक क्वेश्चन नक्की येतो, ठीक आहे. मग सपोज क्वेश्चन आला नॅमचे योगदान काय आहे, तर शशू थोरात वापरा, त्यांचं हे स्टेटमेंट वापरा. सो तुम्हाला जेणेकरून एका ठिकाणी संपूर्ण कंपाइल्ड मटेरियल मिळेल, जेणेकरून तुम्हाला अगेन ॲडेड ॲडव्हान्टेज मिळेल. तेच त्याला म्हटलेलं आहे आपण स्मार्ट नोट्स सुद्धा. सो पुन्हा एकदा सांगतो, सो स्मार्ट नोट्स सुद्धा देखील आपल्याकडे अवेलेबल आहे आणि अशा प्रकारे आपला हा क्लास अवेलेबल आहे, ठीक आहे. सो पुन्हा एकदा काय याच्यामध्ये एक क्लास आहे, लेक्चर आहे, त्याच्यामध्ये रिव्हिजन होणार आहे. तुमच्या रिव्हिजन सोबत ज्या काही कन्सेप्ट्स बाकी असतील त्या कन्सेप्ट ज्या इम्पॉर्टंट आहे लाईक थिअरीज एटसेट्रा त्या देखील कंप्लीट केल्या जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर कोर सोर्स पाहिजे असेल तर तो देखील अवेलेबल आहे ट्रान्सलेटेड फॉर्ममध्ये टॉप UPSCच्या नोट्स. त्यानंतर तुम्हाला याच्या शॉर्ट नोट्स पाहिजे असतील मराठीमध्ये इंग्लिशमध्ये त्या देखील अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला करंट अफेअर अपडेटेड नोट्स क्लासमध्ये डिक्टेट केल्या जाणार आहे, कारण त्याची प्रिंट देऊन उपयोग नाही, कारण का ते बदलत राहणार आहे, ते क्लासमध्ये डिक्टेट केलं जाईल आणि तुम्हाला त्याचे करंट अफेअरचे क्लासेस पण दिले जातील. त्याचबरोबर तुम्हाला काय असेल स्मार्ट नोट्स असतील, जेणेकरून तुम्हाला ते डायरेक्ट इंट्रोडक्शन कन्क्लुजनसाठी देखील यूज करता येईल. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यात शेवटी काय असेल तुमची प्रॅक्टिस, आणि हे सगळं आपण ट्राय करायचं आहे 2 महिन्यामध्ये कव्हर करायचं आहे आपलं. आणि तुम्ही म्हणसान कसं शक्य आहे, तर जे ह्या बॅचचे विद्यार्थी आहे त्यांना विचारा कशा पद्धतीने आपण शक्य करून दिले. तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होणं गरजेचं आहे. आणि मग हे तुम्हाला अनलिमिटेड क्लासेस असतील, तुम्ही कधीही बघू शकता. तुम्हाला या चालू बॅचमध्ये रनिंग बॅचमध्ये एंट्री करायचं असेल तरी हरकत नाही, नवीन बॅचमध्ये एंट्री करायचं असेल तरी हरकत नाही. मग मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो आणि त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही निश्चित कॉन्टॅक्ट करा. 93 70 74 21 94 ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमची बुकिंग करा, अपॉइंटमेंट करा. बुकिंग क्लासची नाही, अपॉइंटमेंट घ्या, बसा, डिस्कस करा, तुमचा प्लॅन सांगा, माझ्याकडून प्लॅन समजून घ्या, तुमच्या प्लॅनमध्ये इम्प्रूव्हमेंट करा, लेक्चर्स करा सॅम्पल. तुम्हाला जोपर्यंत कंटाळा वाटत नाही तोपर्यंत की सर आत्ता कन्व्हिन्स आम्ही 3 लेक्चर केलेत, 8 दिवस लेक्चर केलेत, त्यानंतर ठरवा यस जॉईन करायचं आहे तरी चालेल, ॲप्रिशिएटेड, ठीक आहे. बट ही संधी मिस करू नका हे निश्चित सांग. थँक्यू आहे. अशाच पद्धतीने भेटूया कंटिन्युअसली नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.